नमस्कार, मी शेफ स्वानंद जोशी फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो। मंडळी, गरम्याचे दिवस असोत, पावसाळ्याचे दिवस असोत, आपल्याला एक जेवण करायचा कंटाळा येतो किंवा या दिवसामध्ये आपल्याला सगळं जेवण आमटी भात पोळी भाजी जात नाही। मग अशा वेळी काय करता येईल, तर झटपट काहीतरी करता येईल अशी रेसिपी हवी, जेणेकरून आपण जो स्वयंपाक करतो त्यालाही सोपं जातं आणि खाणाऱ्यांनाही वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात। तर आज अशीच एक रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। आज आपण करणार आहोत रताळ्याचे पराठे। आता हे उपासाचे नाही आहेत बरं का, खूप छान चटपटीत लागणारे पराठे आहेत। हे पराठे तुम्ही वेगवेगळ्या चटणीबरोबर, दह्याबरोबर किंवा सॉसबरोबर एन्जॉय करू शकता। तसंच हा जो पराठा आहे ना, ह्याच्यात एक ट्विस्ट आहे। नेहमी आपण बटाट्याचा पराठा करतो ना, तसा हा पराठा नाही आहे, थोडासा वेगळी पद्धत आहे ही करायची। चला बघूया आपण। आता आपण पराठ्याचं पीठ मळून घेऊया। त्याच्यासाठी इथे मी कणिक घेतली आहे। आपण जसं चपातीचं पीठ भिजवतो, पोळीचं पीठ भिजवतो त्याचप्रमाणे भिजवायचं आहे, फक्त थोडं घट्ट भिजवायचं आहे, खूप जास्त सैल भिजवायचं नाही। तर इथे मी हे घेतलं आहे, कणिक घेतली आहे, ती ह्या बाउलमध्ये काढून घेतो। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया। थोडंसं तूप घालणार आहे, तुम्ही तेलही घालू शकता। आणि आपण हे मिक्स करून ह्याचं पीठ भिजवून घेऊया। आता थोडं थोडं पाणी घेऊया आणि आपण ह्याचा गोळा करून घेऊया। इथे मी आता हे पीठ मळून घेतलंय। आता तुपाचा हात लावून ह्याला मी चांगलं मळून घेणार आहे। एक चमचाभर तूप घालूया। या ठिकाणी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता, मला तूप जरा जास्त आवडतं पराठ्याच्या रेसिपीमध्ये, त्यामुळे मी तूप घेतलंय। आता एक छान 5 मिनिटं ह्याला मळून घेऊया। इथे आपलं जे कणिक आहे ती आता छान मळून झाली आहे। आता मी ह्याला एक 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवणार आहे। जोवर हे रेस्ट होतं आहे तोवर आपण जे पराठ्याचं स्टफिंग आहे ते तयार करून घेऊया। पराठ्याचं स्टफिंग करण्यासाठी इथे तुम्ही बघू शकता, मी एकदम मोठ्या आकाराचं एक रताळं कुकरला छान शिट्ट्या काढून घेतल्या आहेत 2-3 आणि शिजवून घेतलं आहे। जसं आपण बटाट्याच्या पराठ्यासाठी बटाटा शिजवून घेतो त्याचप्रमाणे मी हे शिजवून घेतलं आहे। हे खूप मोठं होतं रताळं, त्यामुळे मी एकच घेतलं आहे। तुम्हाला किती पराठे बनवायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही रताळ्याचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता। आता आपण काय करूया, ह्याला सोलून घेऊया आणि मी याला किसून घेणार आहे। मी पहिले हे सोलून घेतो। ह्याला खूप जास्त पण शिजवायचं नाही आहे, अगदी लगदा होईपर्यंत, नाहीतर मग ते पाणी सोडतं आणि पराठा फाटतो आपला, त्यामुळे थोडंसं कच्चं राहिलं तरी चालतं। इथे मी आपलं जे रताळं आहे ते सोलून घेतलंय। आता मी हे एका जाड किसणीवरती किसून घेणार आहे। तुम्ही इथे बघू शकता, हे जे रताळं आहे ते मी छान किसून घेतलंय आणि आता ह्याचं चटपटीत आपण स्टफिंग तयार करूया। आपलं जे रताळं आहे ते आता आपण इथे छान किसून घेतलंय। आता ह्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया। रताळ्याला छान गोडसरपणा असतो एक, त्याची चव असते ती ह्या पराठ्यामध्ये छान लागते। सोबतच कोथिंबीर मी ह्यामध्ये घालणार आहे। आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घेतले तिथे मी, हे तुम्हाला किती आवडत आहेत त्यानुसार तुम्ही घाला, तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार। मी साधारण 1-2 हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे करून घेतलेत, ह्या खूप तिखट नाही आहेत। आता आपल्याला ह्याच्यावरती घालण्यासाठी एक छान फोडणी तयार करून घ्यायची आहे, तडका तयार करून घ्यायचा आहे, ज्या तडक्यामुळे हा जो पराठा आहे त्याला छान चव येते, तर तो आपण तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे गॅसवरती पळी ठेवतो, आपली जी फोडणीची असते ती। गॅस लावून घेतला आहे। आपली जी पळी आहे ती आता इथे तापली आहे। आता ह्यामध्ये मी एक डाव भरून तेल घालणार आहे, साधारण 1-2 चमचे।
आणि हे तेल आपल्याला छान तापवून घ्यायचं आहे। इथे बघू शकता तुम्ही, फोडणीमध्ये घालण्यासाठी मी एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या अशा बारीक चिरून घेतल्या आहेत। साधारण 1 ते 1.5 इंच आलं असं बारीक चिरून घेतलं आहे आणि एक 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत। हे आपण फोडणीला घालणार आहोत, ह्याच्यामुळे ह्याला छान स्वाद येतो। आपलं तेल इथे तापलं आहे, आता ह्यामध्ये मोहरी घालूया। साधारण 1 चमचाभर मोहरी घातली आहे। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। मोहरी तडतडली आपली, आता आपण जो लसूण घेतला तो घालूया। सोबतच हे जे आलं घेतलंय ते घालूया ह्यामध्ये। कढीपत्त्याची पानं घेतलीत ती घालूया। हलकसं एकदा ह्याला ढवळून घेणार आहोत। आता यामध्ये अर्धा चमचा हिंग आणि 1 चमचा आपण घालणार आहोत हळद आणि सोबतच आपला जो घरचा साठवणीचा मसाला असतो तो 1 चमचा घालूया। गॅस बंद करून टाकायचा आहे आणि हे सगळं आपण छान मिक्स करून घेणार आहोत। आता आपण जी ही फोडणी केली, ही फोडणी आपल्याला ह्या स्टफिंगवरती घालायची आहे। इथे एक फोडणी घालून 2 मिनिटं झाली आहेत। आता आपण हे छान हाताने कालवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे जे स्टफिंग आहे ते छान एकसारखं एकजीव होईल। आणि आपण जर रताळं किसून घेतलं ते आता ह्या स्टेजला आपल्याला ह्या सगळ्या मसाल्यांबरोबर मॅश करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता, हे जे मिश्रण आहे ते मी छान हाताने कालवून घेतलंय। आपलं जे पराठ्याचं स्टफिंग आहे ते इथे तयार झालंय। मी यामध्ये बारीक चिरलेला कांदा वापरला नाहीये, कारण आपण रताळ्याचे पराठे करतोय आणि हे रताळ्याचे पराठे करत असताना रताळ्याला एक स्वतःचा असा गोडसरपणा असतो आणि कांदा जो असतो त्या कांद्याला एक विशिष्ट प्रकारचा वास असतो। तर मला पर्सनली ह्या पराठ्यामध्ये कांदा आवडत नाही त्या गोडसरपणाबरोबर। तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये बारीक चिरून कांदा पण घातला तरी चालेल, पण मी नाही घालत सहसा कांदा ह्याच्यामध्ये, कारण एक छान तिखट गोड अशी रताळ्याची चव येते ह्यामध्ये। तर आपलं हे स्टफिंग जे आहे ते आता इथे तयार झालं आहे। आपली कणिकही इथे भिजवून झाली आहे। आता आपण ह्याचे पराठे करायला घेऊया। आपली कणिक इथे छान भिजली आहे, स्टफिंगही तयार आहे। एकीकडे मी तवा गरम करत ठेवला आहे पराठा भाजण्यासाठी आणि साजूक तूप घेतलं आहे एका वाटीमध्ये पराठ्याला लावण्यासाठी। पराठ्याचं जे आपण जी पोळी लाटणार आहोत ती लाटण्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे पोळीला लावायला, कारण तांदळाच्या पिठाने पराठा सरकतो पटकन आणि पोळपाटाला चिकटत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे पराठे आहेत ते मी बाजारात मिळतात तसे जाड करणार नाही आहे, कारण मला तसेच खूप जाड पराठे आवडत नाहीत। तर मी पातळ पराठे करणार आहे, जसे आपण पुरणाची पोळी करतो त्याप्रमाणे। खूप जाड असेल तर तो पराठा खायला खूप कणिक आणि खूप स्टफिंग असं न घेता एक कणकेचा छोटा गोळा आणि स्टफिंगचा गोळा घेऊन आपण पराठा करणार आहोत, जसा मी बटाट्याचा पराठा एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला आहे त्याच पद्धतीने। तर आता हे जी कणिक आहे त्यातला आपण एक गोळा काढून घेऊया। साधारण आपण पोळीला उंडा घेतो, चपातीला उंडा घेतो तेवढाच घेतलाय। हातावरती छान मळून घेऊया हा उंडा आणि थोडासा पिठात बुडवून घेणार आहे। ह्याची आपल्याला वाटी करून घ्यायची आहे। इथे मी ही याची वाटी तयार करून घेतली आहे। आता आपण जे स्टफिंग केलं रताळ्याचं त्यातलं साधारण 1 चमचा ते 2 चमचा स्टफिंग ह्यामध्ये मी घालणार आहे। छान बंद करून घेऊया। आणि हातानेच प्रेस करायचं ह्याला थोडंसं, जेणेकरून आतलं जे स्टफिंग आहे
ते सगळीकडे काठापर्यंत पसरेल. आता आपण ह्याला तांदळाच्या पिठीमध्ये बुडवून घेऊया आणि हलक्या हाताने याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. गरज वाटली तर वरनं थोडंसं तांदूळाचं पीठ लावायचं, म्हणजे आतलं जे रताळ्याचं स्टफिंग आहे ते आपल्या लाटण्याला चिकटणार नाही. कारण एकदा का ते लाटण्याला चिकटलं तर पूर्ण पराठा फाटत जातो नंतर. इथे आपला पराठा लाटून तयार आहे. तवाही इथे तापलाय. आता आपण हा तव्यावरती टाकूया. वरची जी बाजू आहे ती खाली टाकायची आणि दोन्हीकडनं छान तूप लावून आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे. 1-2 मिनटं झाली आहेत. आता आपण एका बाजूनी थोडंसं साजूक तूप घालूया ह्या पराठ्यावरती. हा जो पराठा आहे तो दोन्हीकडनं छान साजूक तूप लावून आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आपला पराठा इथे तयार आहे. आपण तो काढून घेऊया. आणि अशाच प्रकारे पुढचे पराठे करून घेऊया. आपले रताळ्याचे पराठे इथे तयार आहेत. तुम्ही बघू शकता छान मऊ लुसलुशीत झाला आहे. बघूनच अगदी तोंडाला पाणी सुटते. आता आपण हा टेस्ट करूया. वा, मस्त झालेत पराठे. ह्याच्यात ना रताळ्याचा एक गोडसरपणा छान उतरला आहे आणि आपण जे लसूण आणि आलं फोडणीमध्ये घातलं ना त्याचा छान मस्त स्वाद येतो आहे ह्याला. तुम्ही पण नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडतील. मंडळी, आजची ही पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.